या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे। इंगळगी गावातील एका शेतात जावयाने आपल्या सासऱ्यावर प्राणघातक हल्ला करून धारदार चाकूने वार करून त्याचा खून केला। घटनेनंतर आरोपी जावयाने स्वतःवरही वार करून घेतले असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। ही घटना 21 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान घडली। मृत सासऱ्याचे नाव सिकंदर मुलका शेख असून त्यांचे वय 62 वर्ष आहे। ते इंगळगी गावात अक्कलकोट तालुक्यात राहत होते, तर आरोपी जावयाचे नाव सादिक सैफन दफेदार असून वय 35 आहे। तो पानमंगळूर गावात अक्कलकोट तालुक्यात राहतो। घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले। सध्या घटनेचा पंचनामा सुरू असून जखमी आरोपी जावयावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मयत सिकंदर मुलका शेख यांचा मुलगा व मुलगी पोलीस खात्यात असण्याची माहिती आहे। नेमका हा खून कशामुळे झाला याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत। घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नमस्कार, मी शहानवाज शेख, अक्कलकोट तालुक्यातील इंगळगी या गावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। मिळत असलेल्या माहितीनुसार इंगळगी गावात एका सिकंदर शेख या व्यक्तीचा त्यांचे जावई असणारे सादिक दफेदार यांनी त्यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती मिळून येत आहे। मिळत असलेल्या माहितीनुसार सिकंदर शेख यांची जे मुलगी आहे ते देखील पोलीस दलात आहे व त्यांचा अजून एक मुलगा आहे तो देखील पोलीस दलात असल्याची प्राथमिक माहिती मिळून येत आहे। दरम्यान घटनेची माहिती वळसंग पोलिसांना कळताच घटनास्थळी वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे हे उपस्थित असून पुढील तपास करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।